हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनल आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे याचं नाव आहे टाकळ्याची भाजी. ही रानभाजी आहे. टाकळा म्हणजे कुठेही टाकली म्हणजे ही भाजी कुठेही उगवते, फक्त पावसाळ्यातच. तर ती भाजी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ही आहे टाकळ्याची भाजी. आता हे पावसाळा सुरू झाला ही भाजी मिळते टाकळ्याची. ही अशी असते. आता ही साफ कशी करायची ती दाखवते मी. आता एक एक घ्यायचं, अशी फक्त पानं काढायची, कारण त्याची देठं जी असतात ती जून असतात. कोवळी कोवळी पानं घ्यायची अशी. अशी साफ करायची. चांगली बघून घ्यायची, पानं वगैरे किडलेली वगैरे असेल तर घ्यायची नाही. देठ त्याची एकदम जून असतात म्हणून देठ नाही घ्यायची, फक्त पानं घ्यायची. आणि भाजी साफ करून झाल्यानंतर चाळणीमध्ये धुवून काढायची 2-3 पाने, आणि नंतर ती कापायची. आता ही सगळी भाजी मी साफ करून घेते. साफ करते, धुवून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. राई, अर्धा चमचा राई टाकले, अर्धा चमचा जिरं, हिरवी मिरची, थोडा हिंग, कांदा, चांगलं नरम करायचं. कांदा थोडंसं मीठ टाकते, कांदा नरम होण्यासाठी. थोडं लसूण सुद्धा टाकलेलं आहे. थोडीशी हळद टाकते. त्यानंतर ही भाजी मिठाच्या पाण्यात थोडा वेळ मी ठेवली, नंतर कापून घेते. थोडी टाकायची आणि सगळं मिक्स करून नंतर परत दुसरी भाजी टाकायची. आणि परतून घ्यायची. सगळी भाजी मिक्स झाली तर आपण अंदाजाने मीठ टाकूया. भाजी अजून ती शिजल्यानंतर कमी होत जाईल. मी थोडंसं अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे कांद्यामध्ये. तर भाजी शिजली की फक्त खोबरं टाकायचं. ह्या ज्या रानभाज्या आहेत, धारंग आहे किंवा टाकळा आहे, अशा भाज्यांना जास्त साहित्य नाही लागत. नॉर्मल आपल्या घरात जे असतं तेच कांदा, हिरवी मिरची. आता थोड्या वेळाने शिजल्यानंतर आपण त्याच्यात खोबरं टाकूया. वाफ येईपर्यंत चांगलं. आता खोबरं टाकते. आता थोडी वाफ, झाकण ठेवून वाफ काढते, म्हणजे आपली ही टाकळ्याची भाजी तयार झाली. तर थोडा वेळ झाकण ठेवते
एक वाफ आणली. माझी टाकळ्याची भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.